आता आम्ही शेतकरी म्हणून इथे उभे आहोत. तर सरकारला एवढीच विनंती राहील की भात शेती असो आणि कुठलीही शेती असो, पण जिकडे तिकडे सरकारने शेतकऱ्यावर तरी लक्ष दिलं पाहिजे. शेतकरी हा असा आहे, शेतकरी हा राजा पण आहे. आता तर सध्या तो भिकपती झाला आहे. काही शेतकऱ्याच्या पदरी पडत नाही, तरीसुद्धा शेतकरी हा शेती सोडायला तयार नाही आहे. आणि सरकारने त्याचा गांभीर्याने विचार केला की बाबा चला, शेतकरी जर आपण जगवला तरच पुढे काहीतरी शेती टिकेल. आणि अशी जर शेती टिकलीच नाही, शेतकरी जर हवालदिल झाला आणि विकूनच खायला लागला, तर शेवटी पुढे काय राहणार? शेती राहणारच नाही ना. आणि किती वर्ष सरकार इतरांना सांभाळणार? किती वर्ष धान्य देणार सरकार? शेवटी आयातच करावं लागणार. मग ते आयात करण्यापेक्षा जर शासनाने थोडंसं लक्ष घालून शेतकऱ्याला जर आर्थिक मदत केली, वेळोवेळी शेतकऱ्याकडे लक्ष दिलं, तर नक्की शेतकरी हा ताजातवाना राहील आणि तो शेतीमध्ये पुन्हा एकदा प्रयत्न जोमाने उभा राहून पुन्हा शेतीच्या मागे लागेल. नाही तर शेती अशीच विकण्यावरही घालवेल आणि स्वतः पैसे खर्च करून बर्बाद होईल. दुसऱ्या शेतकऱ्यापुढे पर्याय राहणार नाही. ह्या पावसाने आमच्या जमिनीची एवढी वाट लावलेली आहे, अवकाळी म्हणजे जोमात आलेलं पीकसुद्धा ह्या पावसाने आणि वाऱ्याने एवढी वाट लावलेली आहे की अजिबात म्हणजे जमीनदोस्त सगळं शेती झालेली आहे. त्याच्यामुळे आता खरोखर आणि तिन्ही पिकाला आमची एवढी वाट लागली आहे का एवढा खर्च करून ₹1 आमच्या पदरात पडत नाही. त्याच्यामुळे आम्ही आता कंटाळा आला आहे. आता करावं का नाही करावं शेती अशी वाटायला लागली. त्याच्यामुळं सरकारने आमच्याकडं गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. म्हणून शेती करायची म्हणून आम्ही सगळी शेती करतो, पण सतत 3 वर्ष शेती ह्या परतीच्या पावसानं, अकाली पावसानं शेतीचं नुकसान होतं आहे. मागच्या पावसाळ्यात पण असंच झालं. रोग मिळालं नाही कुठलंही भात. उन्हाळी लावलं, उन्हाळी मे महिन्यापासून पावसाची जर सुरुवात झाली तर जूनपर्यंत पाऊसच पडत राहिला. जे आलेलं पीक आम्हाला हातात घेता आलं नाही, ते पुन्हा तसंच निघालं. आता पुन्हा खूप चांगलं मेहनत आम्ही करून पीक आलं होतं. परतीच्या पावसानं ते पुन्हा सगळं झोपवलं. आणि शासन पंचनामे करतं, दरवर्षी येतं शासन, आम्ही तक्रार करतो, पंचनामे घेतले जातात, पण भरपाई मिळत नाही. व्यक्तिशः मला जर म्हणालात तर मला तिन्ही पिकांना कुठल्याही प्रकारची भरपाई आतापर्यंत मिळालेली नाही. आणि तशीही शासनाची ज्यांना मिळते ती पण एवढी तटपुंजी आहे. हेक्टरी 8,000 म्हणजे अजिबातच नाही. एकरी 3200 रुपये काहीच नाही. 35,000 ते 36,000 रुपयाचा खर्च येतो. आणि या तुटपुंज्या शेतकऱ्यांचं भागवणार तरी कसं आहे? त्यामुळे शेतकरी आता कंटाळला आहे, शेती नको म्हणायला लागले. मागच्या पावसाळी एवढं झाल्यानंतर ह्याच वर्षी भरपूर शेती ओसाड गेली. आणि आता तर ह्या पेरतीपासून जी नुकसान केले तर ते पुढच्या वर्षी मी स्वतःही म्हणतो आहे की शेती पुढे लावायची की नाही. न लावलेली सगळ्यात चांगलं आहे. ते तर नुकसान होणार नाही, होऊ देत काय व्हायचं ते. अशी आता शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. शासनाने याबाबतीत थोडंसं गांभीर्याने, कोकणातल्या शेतकरी भातशेती जरी खूप हे नसलं तर गांभीर्याने योग्य ती भरपाई दिली पाहिजे आणि ती वेळेवर दिली पाहिजे आणि सगळ्यांना मिळाली पाहिजे. असं सतत अवकाळी पावसाची किती झळ सोसायची शेतकऱ्याने, सतत पिकांचं नुकसान होतं आहे. आणि त्यामुळे सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष घालून त्याचा विचार करावा. शेतकऱ्याला शेती लावायची की नाही लावायची हे आता खूप त्रासाचं झालं आहे. आणि हे पिकाची झळ सतत सोसण्यापेक्षा काहीतरी वेगळा पर्याय करावा असं शेतकऱ्याला तर वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यावं.